Google, please tell me a date and time. It is 8:06 a.m., the 24th of August 2025. तर मंडळी पुन्हा एकदा आपण या गाईचा जो आहे दुसऱ्या लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ घेऊन आलो आहे सकाळचा। जर तुम्ही आतापर्यंत आपला जो रात्रीचा पहिला पार्ट बघितलेला असेल तर तो तुम्ही बघू शकता। म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येऊ शकते की गवळाऊ गाई किती दूध देऊ शकते आणि आपल्याला ड्युअल पर्पज ब्रीड म्हणून या गाईवर भविष्यात काम करता येईल। हा व्हेन्स तुम्ही ज्या या नसा आहेत दुधाच्या त्या या बघू शकतात तुम्ही। एकदम असं जे हिचा ऑर्डर आहे ते इंटॅक्ट आहे, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येऊ शकत नाही। म्हणजे मास्टायसिस वगैरे ज्या प्रॉब्लेम आपल्याला इन्फेक्शन ऑर्डरमध्ये आढळून येतात आणि त्या गाई ज्या आहेत जंगलामध्ये चरायला जातात तेव्हा यांना कोणत्याही प्रकारचे जे जखम वगैरे आहे ते होण्याची शक्यता फार कमी राहते। खाली बाल्टी दाखवा। ही 4 लिटरची बाल्टी आहे। तर याच्यावरून आपण अंदाजे आपण एक अनुमान लावू शकतो की गवळाऊ गाय आता ही किती दूध देईल बहुतेक। तुम्ही बघू शकता इथे कोणत्याही प्रकारचा तिला खुराक प्रोव्हाइड करण्यात आलेला नाही आहे, जी की आपल्याला एक चांगली सवय आहे जेणेकरून बिना खुराक मांडल्याशिवाय ही गाय दूध देऊ शकते। ही गाय जंतून आता किती दिवस झालेले आहे? ही रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी। म्हणजे तारीख सांगू शकता का आपल्याला तुम्ही? तारीख आता लक्षात नाही। रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजेच आपण म्हणजे 8 तारखेला जी नारळी पौर्णिमा होती तेव्हा 8/8/2025ला ही गाय जन्मलेली आहे। आणि आपण आता किती आजची तारीख आहे 24 तारखेला हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर हिला वासरू देऊन जवळपास 2 आठवड्याच्या वरते दिवस झालेले आहे। जे आता मागच्या काळात गवळाऊला एक भ्रम फैलवण्यात आला आहे की गवळाऊ गाई या दूध उत्पादन देतच नाही किंवा एकदम कमी देतात। तर अशा प्रकारच्या गायींचं जर आपण वंशावळ सांभाळ केला तर भविष्यात नक्कीच आपल्याला गवळाऊ दूध आणि जे आपल्याला शेतीसाठी शेती उपयोगी बैल मिळतात, बैलजोडी मिळतात त्याचा सुद्धा आपल्याला वापर होईल। आणि आपल्या जे आता नवनवीन आपण आजार उद्भवत आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगचा आता ट्रेंड आहे, येणाऱ्या काळात आपण त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे त्यांच्या शेण, गोमूत्र आणि पंचगव्यापासून शेती करू शकतो, जेणेकरून आपला आरोग्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे ठरतील। कोणत्याही प्रकारचा इथे लात मारणे अशा प्रकारचा स्वभाव आपल्याला या गायीमध्ये दिसून येत नाही। आणि वासराबद्दल जी तिचा जे प्रेम आहे ते देऊन वात्सल्य आहे ते पण सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि मी इथे
अनोळखी असल्यावरही हे इथं दूध देण्यात कोणत्याही प्रकारचं म्हणजे मारणे, लात उचलणे अशा प्रकारचा स्वभाव आपल्याला दिसून येत नाही. तर या गाईचे किती वेत झाले आपल्याकडे? 4 वेत झालेले आहे. जवळपास किती वर्षाची गाय आहे ही? 8 वर्षाची. हा तुम्ही आवाज बघू शकता दुधांच्या धारांचा. हे एक संगीतासारखं आपल्याला ऐकू येते. देशी गायचं जर आपण दुधाचं जर महत्त्व, काय महत्त्व आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. देशी गायचं दूध हे अमृतासमान आहे. हां. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व हां. हे आपल्याला सांगायची गरज नाही असली पाहिजे. आणि या ज्या गायी आहेत ह्या आपल्या जंगलामध्ये चरायला जातात आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती तिथून चरून येतात. म्हणून त्याच्यात जे अमृत तुल्य आहे आणि त्याच्यात जे औषधीय गुण आहेत ते पण सुद्धा आहेत. आता जे शहरीकरण ठेवतो आपण आता याच्यातला काही भाग आपण यांनी वासरासाठी ठेवलेला आहे. म्हणजे जवळपास किती 2 थंड विलेले आहे तुम्ही? 3 लिटरचं. तर ही तुम्ही बाल्टी बघू शकता. ही जवळपास 4 लिटरची बाल्टी आहे. तर 3 लिटरपर्यंत हे दूध आहे. आणि फक्त दूध काढणे हा विषय नसून वासरं सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं भरण पोषण आणि वाढ झाली पाहिजे त्यावर सुद्धा इथे लक्ष देण्यात येत आहे. अशा प्रकारचे जर आपल्याला दुधाळ वंशावळीचे जर गाई तयार करायचे असेल तर आपल्याला वळूवर, चांगल्या लाईनच्या वळूवर लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. आता आम्ही जेवढेही व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यात आपण बघू शकता की फक्त चांगल्या वळूवर भर द्या हेच एक आमचं सांगण्याचा उद्देश असतो की चांगल्या वळूवर आपण लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रातील जे आता देशी गोवंश जाती आहे ज्या प्रसिद्ध आहेत त्यांच्यात त्यांनी एकच चांगली गोष्ट केली आहे की त्यांनी आपल्या वळूंवर चांगल्या प्रकारचं लक्ष दिले आहे. आणि त्यामुळेच ते आज त्यांच्या जे गोवंशाला, त्यांच्या क्षेत्रीय गोवंशाला एक पुढे नेण्याचं काम त्यांच्या हातून फक्त चांगल्या नंदीमार्फत ते करत आहे.